शेतकरी बंधूंनो राम राम। मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकता तर आपण काय केलेलं आहे, लागण तुटून गेल्याच्या नंतर जे पाचट आहे का आहे तसंच पाचट आपण राखलेलं आहे आणि पाचट राखल्याच्या नंतर आपण त्याला पाणी सुरू केलेलं आहे। तर पाणी सुरू केल्याच्या नंतर बरेच समजा शेतकरी बांधव माझे त्यांचं म्हणणं येतं की बाबा पाचट ठेवली का ह्या कडीची त्या कडीला पाणी जात नाही, पाणी काय होतं आहे मागच अडकत आहे। तर ते जे म्हणणं आहे का ते म्हणणं अतिशय चूक आहे। आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो पाणी कडीला जाते का नाही। आता तुम्ही पाहू शकता तर ती कडी बाजू का ती ज्वारीच्या कडीची ती बाजू वरची आपण काय करतो तिकून पाणी लावतो। आता तिकून पाणी आपण लावलं होतं, रात्रीचा गॅप आहे 12 ते सकाळी 8 आणि आता सकाळचे 7 वाजलेत। 7 वाजल्याच्या नंतर लाईट जायच्या अगोदर आपल्याला येऊन पाणी बघावं लागते, म्हणजे ओळी किती झाल्या किती नाही। आणि ज्या ओळी झाल्या का त्या ओळी बंद करायच्या आणि बंद करून दुसऱ्या लावायच्या, म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी भरणं करायचं। आता ही जी सरी का तिथून इथोर 500 फूट सरी, 500 फुटाच्या बी पुढे, पण मी तुम्हाला 500 फूट सांगायलो। आणि आपण रात्री पाणी लावलं होतं, म्हणजे काल पाणी लावलं होतं आणि पाणी लावल्याच्या नंतर आज आपण बघायला आलो। तर बघायला आल्याच्या नंतर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे पाणी कडीला आलं का नाही। तुम्ही बघू शकता तर हे बांधा इकून, ह्या बांधाच्या कडीनं हे बघा इकडे काय दान नाही काय नाही तुम्हाला समजा बघायला। हे बघा पाणी अगदी इकडे उलतालेलं आहे आणि हे खालचा बांध असल्यामुळं इकडे वळण फुटण म्हणून आपण गवत लावलेलं, दान नाही काय नाही, इकडे मोटर नाही पाईप नाही काय नाही तुम्ही बघू शकता। आता पाणी सगळं वरूनच आलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवतो। आता पाणी समजा पाचटीत आलं का नाही ते बघायचं कसं ते बी सोपं आहे। हे बघा माझ्या पायात काहीच नाही तुम्ही बघू शकता। तर त्या पाचटीतून चालायलं का पायाला पाणी बी लागते आणि पाय बी खाली दबत येत। आता आपण सुरुवात करू तुम्हाला दाखवायला की किती ओळी भेटल्यात। 6 ओळी भेटल्यात। मी तो साईच्या साईला बी पाणी आलंय तुम्हाला मी दाखवतो। 1 2 3 हे बघा 4 हे बघा 5 आणि हे बघा ही 6 साईच्या साई बी ओळी भेटल्या। तर आणि इकड्याच्या ओळीत का ह्या सगळ्या खांड आहेत, ह्याला आपण पाणी लावलं नव्हतं तर त्या कडीपासून ह्या कडीपर्यंत पाणी आलंय। बट ते 6 ओळी ह्याच्यातल्या भिजल्यात। आता मी तुम्हाला सांगतो 6 ओळी नाही आपण ओळी लावलेल्यात 19। आता तुम्हाला मी दाखवतो आपलं नियोजन कसं काय। 19 ओळी लावल्याच्या नंतर आता लक्षात राहत नाही बघा, वरची वर समजा स्मरणशक्ती कमी होईल तर त्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे। हे बघा आपण इथं आकडे घेतले, तर आकडे घेतल्याच्या नंतर हे आकडे किती तर 1 ते 19 आहेत, पण ह्याच्यामधले आकडे कमी तर मग ह्याचा अर्थ आता ह्याचा आकडा कोणचा घेतला आहे 19 पर्यंत घेतला आहे ना। तर 1 नंबर 2 नंबर 14 15 16 17 18 आणि 19 जेवढे आकडे मी ह्या चिठ्ठीवर लिहिलेत का तेवढ्या ओळी झालेल्या आहेत। आता आपल्याला वरी जायचं आहे आणि वरी जाऊन हे नंबर बघून बंद करायचे। तर पाणी बी कसं आलं मी तुम्हाला सांगतो की 20 mm चे 4 फुटाच्या सरीला 2 कनेक्शन काढलेले, तर त्या 2 कनेक्शन वाटं 500 फूट पाणी आले बघा मग तुम्ही। आणि जे ह्याच्यामध्ये आकडे नाहीत का, आता उदाहरणार्थ समजा 3 आकडा नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 नाही 12 नाही 13 नाही, डायरेक्ट 14 15 16 17 18 19। मग ज्या आकडे ह्याच्यात नाहीत का त्या आकड्याच्या ओळी सुरू राहणार आहेत आणि परत मोटर आपण चालू ठेवली का मग त्याच्या वाटा इकडं पाणी येणार आहे। हां एक गोष्ट होईन बाबा, गोष्ट कोणची होईन तुम्हाला सांगतो मी। एका दिवसाचं भरणं समजा एका दिवसात ज्या तुम्हाला ओळी व्हायच्यात का त्या व्हायच्या नाहीत। तिथं लाईट येऊ समजा लाईट येऊ तुमच्या सौर ऊर्जा तुमच्या पाण्यावर 2 दिवस लागू शकते 3 दिवस लागू शकते 4 दिवस लागू शकते, एवढं होईन ह्याच्या पलीकडे काहीच होणार नाही। आता राहिला प्रश्न समजा पाणी जास्त चालायले, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक जर पाणी तुमच्या ह्या पाचटीच्या रानाला बसलं का तुमच्या 2 बी 3 बी आणि 4 बी पाण्याची बराबरी करत आहे। कारण कशामुळं माहिती का, गेल्या 4 वर्षाचा आपला अनुभव आहे। आता समजा डिसेंबर महिना सुरू आहे तर ह्याच्यामध्ये
आपलं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी लय झालं समजा मार्चपासून आपलं पाणी चालतंय. मग 2-3 काय जे 4 पाणी बसतील का तेवढेच पाणी उसाला बसते. तर एप्रिल आणि मे पाणीच राहत नाही. जरी पाणी राहिलं का पक्षी आपण हे 500 फुटाचा एकच दांड होतंय, दिवसाला एक होतंय. त्याच्या बी पलकट जाऊन सांगतो. मग 1 दिवस 2 दिवस बंद ठेवली का मग पुन्हा एक होतंय. मग पाणीच नसतंय. निव्वळ ही पाचट आहे का, पाचटमध्ये पांढरं सोनंच आहे. ह्या पाचट्याच्या जीवावरच आपला ऊस आहे सगळा. जमीन भारीची आपली ह्या पाचट्याच्या जीवावर. मग जूनमध्ये जेव्हा पाऊस पडेल का मग ते काय पाऊस आणि आपल्या छोटीशी नदी गेलेली शेतातून त्या नदीला पाणी आल्याच्या नंतर मग आपली मोटर सुरू होते. त्याच्यावरच आपण ह्या लागणीच्या ह्याच्यामध्ये 40चं ॲव्हरेज काढलेले. खाली खोडवाय त्याची तुम्हाला व्हिडिओ द्यायचा राहिला ते बी देतो मी. तिथं 3ऱ्या वर्षीला आपण 30 टनाचा ॲव्हरेज घेतलेलं आहे फक्त कशावर, पाचटीच्या जीवा. आणि राहिला प्रश्न खताचा, तर खत आपण कमीच करणार आहेत. येणाऱ्या 4 वर्षांमध्ये संपूर्ण खत कमी करणार आहेत. जे आहे ते आपलं ह्याच्यावरच चालणार आहे. पाचावरच गणित चालणार आहे खर्च कमी करण्यामुळं. कारण कशामुळं माहिती का, आता तुम्ही म्हणता नेहमी तुम्ही खर्च कमी करायचं म्हणता. आता तुम्हाला सांगतो निसर्गामध्ये काय बी व्हायलेलं आहे. आता हे डिसेंबर 27, 28 आणि 29 तारखेला पाऊस सांगितलेला आहे. केव्हा बी पाऊस यायला आहे, केव्हा बी पाऊस यायला. आता थोडं आज गार बी लागायले, केव्हा बी गार लागायले. मग निसर्ग जे आहे का पहिल्यावानी राहिलेलं नाही. मग खर्च करायचा आपल्या हातात आहे, पण जे उत्पन्न येणार आहे का ते उत्पन्न हातामध्ये नाही. आता दुसरा प्रश्न समजा माणूस म्हणते खर्च केल्याशिवाय होत नाही. आता एक साधी सरळ गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हजारो वर्षापासून आपण शेती करतो, तर हजारो वर्षापासून शेती करतो. आणि खतं ह्या औषधं येऊन किती दिवस झाले असतील, 100 वर्ष झाले असतील. 100 बी नसते झाले. आज्या पंजाला जर आपल्या विचारलं का ते आज बी म्हणतात पहिलं काहीच नव्हतं. पहिलं आमचं शेणखतच होतं आणि आम्ही त्याच्यावरच शेती करीत. मग आपण काय केलं आहे माहिती का, तेच विचार केला आहे. आणि पुढं भविष्यामध्ये बी शेणखत नाही. शेणखत आता राहिलं बी नाही, जनावरं बी नाही, तर शेणखताला पर्याय बी नाही. शेणखताला पर्याय म्हणजे शेणखतच आहे. पण हे काडी कचरा हे जे कुजविला का हे छोटासा आपला त्या शेणखताला पर्याय म्हणून आपला प्रयत्न होणार आहे. आणि त्याच्यावरच आपली समजा जमिनीतलं विष कमी झालं का त्याच्यावरच आपली शेती का ती बलवान होणार आहे. आणि उत्पन्न बी आपल्याला त्याच्यातच भेटणार आहे. कारण आपण घ्यायला लागलो जमिनीकडून, पण त्याचा परतावा आपण काहीच द्यायची तयारी नाही आपली. मग तसं जमत नाही ना. उदाहरणार्थ जर आपण 100 टन जर ह्या शेतीतून उत्पन्न जर घेतलं तर 33 टन त्याचा 3रा हिस्सा काडी कचरा आपल्याला जमिनीमध्ये द्यावा लागत आहे. कारण कशामुळं माहिती का, जी जमिनीची झीज झालेली का ती झीज भरून काढावं लागत असते. आणि जर आपण घेतच राहून जमिनीला काही देणार नाहीत जमिनीमध्ये काही राहतच नाही ना. जमिनीमध्ये जीवजंतू जर नाही राहिले, काही जर नाही राहिली तर ती जमीन म्हणून राहतच नाही. ते होणार फुफुटा. आणि फुफुट्यामध्ये काय येते का मला सांगा तुम्ही. जसं माणसाचं शरीर आहे तसंच जमीन आहे. माणसाच्या शरीरासारखं जमिनीचं शरीर आहे आणि तसंच चालणार आहे. कारण जमीन जर जिवंत असली तरच उत्पन्न देणार आहे. मृत जमीन जर झाली, नापीक जर झाली तर त्याच्यामधून उत्पन्न निघणार नाही. तर बांधवांनो, आता एवढीच माहिती ह्या व्हिडिओमध्ये. बोलायला खूपच समजा काही बी कुठवर बी चलते, पण जसा व्हिडिओ मोठा होईल तसा तुम्ही बघणार नाही, तुम्ही बोर होता. तर लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.